नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांपासून आपण या विषयाची चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला राज्यघटना म्हणजे काय, त्याचा अर्थ समजून घेतला आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा ऐतिहासिक वारसा काय आहे, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत ती जाणून घेतली. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, त्यांची भूमिका याविषयी देखील माहिती घेतली. मागील भागात आपण भारतीय संविधानाचा जो सरनामा आहेत, प्रियंबल आहेत, त्या प्रियंबलच्या संदर्भात माहिती घेतली आणि ह्या सरनाम्यामधून जी उद्दिष्ट असतील किंवा त्याचे जे उगम स्रोत आहेत भारतीय संविधानाची, त्याविषयी देखील माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण भारतीय संविधानाच्या ह्या सरनाम्यावरून किंवा एकूण भारतीय राज्यसंस्थेचे जे महत्त्वपूर्ण मानले गेलेले 2 घटक आहेत, एक म्हणजे सार्वभौम आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक किंवा गणराज्य, या संकल्पनांचा आपण आढावा घेणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. खरं तर जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं विश्लेषण करतो, त्यातनं काही बाबी स्पष्ट होतात. ती म्हणजे की सरनाम्याद्वारे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय आहेत हे त्यातून स्पष्ट होतं आणि त्यानुसार भारत हे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असेल असं त्यातनं उद्घोषित केलेलं आहे आणि म्हणून या संकल्पनांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता सार्वभौम असणं म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की सरनाम्यानुसार भारत हा एक सार्वभौम स्वतंत्र देश असल्याचं घोषित केलेलं आहे. म्हणजे काय, तर भारत हा अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोनही दृष्ट्या सार्वभौम आहे. कारण भारत आता ब्रिटिश अंमलापासून मुक्त झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये इतर स्वतंत्र देशांप्रमाणेच भारताचा त्या देशांप्रमाणे समान असा दर्जा भारताला प्राप्त झालेला आहे. ही बाब सार्वभौम या संज्ञेमधून अधोरेखित होत असते. कारण सार्वभौम असणं याचा अर्थ कोणत्याही परकीय म्हणजे बाह्य आणि अंतर्गत सार्वभौम असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा बहिर्गत सार्वभौमत्व म्हणजे काय, तर परकीय एखादा देश असेल, परकीय सत्ता असेल, त्यांच्या वर्चस्वापासून राष्ट्रमुक्त असणं. म्हणजे उदाहरणार्थ भारत हा 1947च्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिश साम्राज्याचा, ब्रिटिश राज्याचा भाग होता. त्या ब्रिटिशांची एक वसाहत म्हणून होता आणि म्हणून भारत हे सार्वभौम राष्ट्र नव्हतं. खरं तर राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा कोणतीही राज्यसंस्था निर्माण होण्यासाठी 4 महत्त्वपूर्ण घटक असतात. पहिला घटक म्हणजे भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि सार्वभौम. हे 4 घटक राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. म्हणजे 1947 पूर्वी भारतामध्ये लोकसंख्या होती, भूप्रदेश होता, इथे सरकार किंवा ज्याला शासन म्हणतो आपण ते सुद्धा होतं, पण सार्वभौम नव्हतं. त्याच्यामुळे भारत हा स्वतंत्र राष्ट्रराज्य म्हणून अस्तित्वात आलेला नव्हता. आणि म्हणजे काय, तर सार्वभौमत्व हे कोणत्याही राज्यव्यवस्थेला परिपूर्ण असं स्वरूप प्राप्त करून देतं. आणि मग 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा भारत मग लगेच सार्वभौम झाला का, तर मुळीच नाही. भारताला जे सार्वभौमत्व किंवा जे स्वातंत्र्य मिळालं ते वसाहतिक स्वरूपाचं असल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे भारत स्वतंत्र जरी झाला असला तरी अप्रत्यक्षरित्या भारतावर नियंत्रण कोणाचं असेल, ब्रिटनचा राजा किंवा राणी यांचं ते नियंत्रण असेल. आणि म्हणून मग हे नियंत्रण कधीपर्यंत, तर जोपर्यंत त्या देशाचं संविधान लागू होत नाही तोपर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं. म्हणजे राष्ट्रपतींनी त्यावर राष्ट्रपती या नात्यानं स्वाक्षरी केली आणि भारत हा जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयाला आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यावेळेस ब्रिटनचं जे नाममात्र वसाहतिक जे स्वातंत्र्य होतं ते सुद्धा आपल्याला संपुष्टात आलं आणि भारत हा पूर्ण स्वतंत्र राष्ट्र म्हणजे पूर्ण सार्वभौमत्व भारताला प्राप्त झाल्याचं दिसून येतं.
परंतु भारताने राष्ट्रकुल या संघटनेचं किंवा ह्या संघाचं सदस्यत्व स्वातंत्र्यानंतर देखील कायम ठेवलेलं आहे. आता राष्ट्रकुल हे काय आहेत, तर आपल्याला राष्ट्रकुल नावाच्या क्रीडा स्पर्धा होतात ते माहिती असेल. हे या संघटनेच्या माध्यमातून होतात. राष्ट्रकुल ही संघटना इंग्लंडच्या पुढाकारातून स्थापन झालेली संघटना आहेत आणि या संघटनेमध्ये इंग्लंडच्या जगामध्ये जिथं जिथं राज्य होतं त्या सर्व देशांना त्यांनी सभासदत्व घेण्याला सांगितले होतं. आता हे सदस्यत्व ऐच्छिक होतं, म्हणजे सक्तीचं नव्हतं ते. आणि म्हणून भारतीय राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर हे सदस्यत्व स्वीकारलं आणि मग त्यामुळे काही लोक अशी टीका करतात की भारताच्या सार्वभौमत्वाला ह्या गोष्टीमुळे बाधा पोचते असा आक्षेप त्यावरती घेतला जातो. परंतु भारताने राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकारलेलं असलं तरी भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा पोचत नाही. याचं कारण असं की भारताला हे सदस्यत्व घेण्यासाठी त्याच्यावर दबाव किंवा बंधनं आणलेली नव्हती, तर भारताने स्वतःहून ते स्वीकारलेलं असल्यामुळे भारत हा देश स्वतःचं सार्वभौमत्व अबाधित त्याने ठेवलेलं आपल्याला सांगता येतं. म्हणून बाह्य सार्वभौमत्व, बहिर्गतदृष्ट्या सार्वभौम असणं कोणतंही राष्ट्र हे आवश्यक असतं. त्याचबरोबर अंतर्गत सार्वभौम म्हणजे काय, तर सर्वसाधारण राष्ट्रापेक्षा, देशापेक्षा, राज्यसंस्थेपेक्षा कोणतीही व्यक्ती, जसं बाह्य देश एखाद्या बाह्य देशाच्या वर्चस्वापासून मुक्त असणं, तसं देशाअंतर्गत व्यक्ती असेल, व्यक्तिसमूह असेल, संघटना असेल यांच्यापासून सुद्धा राज्यसंस्था ही मुक्त असणं, म्हणजे त्यांच्या राज्यसंस्थेपेक्षा कोणीही श्रेष्ठ असत नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे कोणीही कितीही मोठा असला, कितीही सत्ताधीश असला, कितीही पैसा असला तरी तो राज्यापेक्षा मोठा असत नाही, कारण राज्यसंस्था ही देशाच्या सर्वोच्च कायद्याद्वारे म्हणजे राज्यघटनेद्वारे निर्माण झालेली असते. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या देश हा मोठा असतो, त्याच्यापेक्षा मोठं कोणी नसतं आणि म्हणून सार्वभौमत्व हे कोणत्याही राज्यसंस्थेचं एक आवश्यक असं अंग किंवा घटक म्हणून आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं सरनाम्याचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला त्यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अधिकाराचा किंवा अधिसत्तेचा स्रोत काय आहेत. भारतीय सरनाम्याचं ह्या प्रियांबलमधलं जे पहिलं जे वाक्य आहेत, आम्ही भारताचे लोक, हे सुरुवातीचं वाक्य आणि शेवटचं जे वाक्य की ही राज्यघटना आम्ही स्वतः प्रत स्वीकृत करत आहोत. ह्या शब्दांमधून काय घोषित होतं, तर भारतातील जनताच ह्या राज्यघटनेच्या निर्मितीचा स्रोत आहेत. म्हणजे सार्वभौम जनताच हा अधिसत्तेचा अंतिम स्रोत असेल हे त्यातनं स्पष्ट होतं. प्रत्यक्ष घटना निर्मितीच्या वेळी घटना समिती ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराने निवडलेली गेली नसली तरी देखील तत्कालीन परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेता तिच्या प्रातिनिधिक असण्याबाबत आक्षेप घेणं हे अयोग्य ठरतं. शिवाय घटना स्वीकृत झाल्यानंतर त्या आधारे घेण्यात आलेल्या ज्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होत्या म्हणजे 1951-52च्या, त्यातून घटना निर्मिती मध्यवर्ती भूमिका बजावलेल्या काँग्रेसला पाठिंबा मिळाला किंवा त्यातले सर्व सदस्य हे पुन्हा निवडून आले. त्यातून जनतेने हे दाखवून दिलं की घटनेला असलेला आपला पाठिंबा हा त्यातनं सूचित होतो. म्हणजे थोडक्यात ऐतिहासिक वस्तुस्थिती म्हणून नव्हे तर तत्वतः भारतीय लोकच हे या घटनेचं मूल स्रोत, सत्तेचा मूल स्रोत असल्याचं त्यातनं स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं. म्हणून ही बाब त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट की प्रजासत्ताक किंवा ज्याला आपण रिपब्लिक म्हणतो, गणराज्य म्हणतो, म्हणजे काय, तर सर्वसाधारण गणराज्य पद्धत ही अशी पद्धत असते की ज्यामध्ये राज्यप्रमुख हा वंश परंपरेने नव्हे तर निवडणुकीच्या तत्वाद्वारे त्यांनी पदग्रहण केलेलं असतं. म्हणजे परंपरेतील जे विषमतामूलक जो आशय आहे त्या आशयामुळे घटनाकारांनी परंपरेचं तत्त्व राजकीय सार्वजनिक जीवनातून समूळ नष्ट करण्याचा निर्धार भारतीय घटनाकारांनी केलेला दिसून येतो. आणि त्यासाठी मग राष्ट्रपती या राज्यप्रमुख म्हणून निवडणुकीद्वारे त्याची नियुक्ती केली जाईल अशी तरतूद त्यामध्ये आपल्याला केलेली दिसते. आता आपल्याला माहिती की राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजे गणराज्य किंवा प्रजासत्ताकचा अर्थ असतो की जिथे अंतिम सत्ता, अंतिम मूल स्रोत सत्तेचा जनता असते.
जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रप्रमुखाच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असते. मग भारतीय जनता प्रत्यक्ष घेत नाही. भारतीय जनता आपले प्रतिनिधी विधानसभेत, लोकसभेत निवडून देतात आणि हे प्रतिनिधी पुढे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. जसं अमेरिकेमध्ये तिथली जनता ही प्रत्यक्ष राष्ट्रप्रमुखांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होते. म्हणून अमेरिका झालं किंवा भारत झालं, हे कसे राज्य आहेत तर हे प्रजासत्ताक राज्य आहेत, हे गणराज्य स्वरूपाचे आहेत. पण इंग्लंड हा राष्ट्र प्रजासत्ताक स्वरूपाचं ठरेल का तर मुळीच नाही. कारण इंग्लंडचा सर्वोच्च शासन प्रमुख म्हणजे कोण, तेथे असणारा राजा किंवा राणी यांची निवड होत नाही, तर ते वंश परंपरेने आलेले असतात. आणि म्हणून आपल्याला काय सांगता येतं की ज्या शासन पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेतून निवडून गेलेला असतो, जिथे जनता ही सर्व सत्तेचा अंतिम स्रोत असते, मूल स्रोत असते, आधी सत्तेचा स्रोत ही जनता असते, ती शासन व्यवस्था ही प्रजासत्ताक शासन व्यवस्था असते. आणि ज्या शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने आलेला असतो, ती एकात्म स्वरूपाची शासन व्यवस्था म्हणून आपल्याला तिथे सांगता येते. त्याचबरोबर भारतीय सरनाम्याच्या ह्या विश्लेषणाचा अजून एक जर भाग आपण बघितला तर त्यातनं राष्ट्राचं ऐक्य आणि अखंडत्व हे देखील त्यातनं स्पष्ट होताना दिसतं. म्हणजे एकत्वाची भावना हा राष्ट्र निर्मितीचा आणि राष्ट्र चिरंतन राहण्याचा एक मूल आधार मानला जातो. आणि भारतासारख्या तर बहुभाषिक, बहुप्रादेशिक, धर्म, जात, विविधता आहेत आणि अशा विविध अस्मितांनी बनलेल्या या बहुल समाजात ऐक्य निर्माण होणं हे अत्यंतिक महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर घटनेद्वारे निर्धारित केलेली उद्दिष्ट साध्य करताना राष्ट्र अखंडित राहील याची देखील हमी देणं हे आवश्यक होतं. आणि म्हणूनच राष्ट्राचं ऐक्य, अखंडत्व मध्यवर्ती मानण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीनं भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात जी काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट त्यातनं अंतर्भूत केलेले दिसतात, ही राज्यसंस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतात. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक शासनाने त्यासाठी विविध प्रकारचे उपाय हाती घ्यावेत अशी अपेक्षा त्यातनं दिसून येते. त्याचबरोबर आधुनिक लोकशाही शासनासाठी आवश्यक विविध तत्वांचं प्रतिबिंब सरनाम्यातून आपल्याला उमटलेलं दिसून येतं. अर्थात हे लोकशाही शासन सदैव लोककल्याणकारी राहिलं पाहिजेत, ही देखील अपेक्षा त्यातनं प्रतिबिंबित झाल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून विविध विचारवंतांनी भारतीय सरनाम्याचं महत्त्व आपल्याला वेगवेगळ्या शब्दातून त्यांनी अधोरेखित केलेलं दिसून येतं. पंडित ठाकूरदास भार्गव असं म्हणतात की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा घटनेचा आत्मा आहेत, संविधानाची ती गुरुकिल्ली आहेत, संविधानातील ते एक सुवर्ण रत्न आहेत, संविधानाचं मूल्य जोखून शकणारा एक मापदंड तो आहेत, असं भार्गव ठाकूरदास हे त्याच्यामध्ये म्हणतात. सर अर्नेस्ट बार्कर असं म्हणतात की भारतीय घटनेच्या सरनाम्यामुळे इतके प्रभावित झाले होते ते की त्यांनी आपल्या राजकीय सिद्धांतावरील म्हणजे सामाजिक आणि राजकीय सिद्धांताची मूलतत्व हा त्यांचा 1951चा ग्रंथ होता. आणि या ग्रंथात अभिजात ग्रंथाच्या प्रारंभी हा सरनामा त्यांनी उद्घृत केलेला आहे. भारतीय घटनेचा सरनामा हे एक महत्त्वपूर्ण बाब आहेत असं सर अर्नेस्ट बार्कर त्यामध्ये नोंदवताना दिसतात. हिदायतुल्ला हे असं म्हणतात की हा सरनामा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूपाचं कथन त्यामधनं करताना दिसून येतो. तर KM मुन्सी असं म्हणतात की सरनामा म्हणजे भारतीय घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक राजकीय दृष्टी त्यामधनं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून सरनाम्यातून प्रतिबिंबित होणारं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान आधुनिक लोकशाही राज्यांनी विशिष्ट संविधानाचा पुरस्कार करून त्याद्वारे आपल्या राजकीय समाजाच्या संघटनेची मूलतत्व आणि तिचे आदर्श रूप या दोघांची स्वीकृत करणारं आपल्याला असल्याचं दिसून येतं. ही स्वीकृती त्यामध्ये केलेली दिसून येते. घटना असू द्या किंवा घटना म्हणजे संविधान ही केवळ कायदे, नियम, अधिकार वाटपाची व्यवस्था नसून त्यात भावी समाजाविषयीचे काही आदर्श प्रतिबिंबित
होताना दिसतात. आणि त्यामुळेच प्रत्येक संविधानाला स्वतःचं एक विशिष्ट असं तत्त्वज्ञान असतं. जसं भारतीय संविधानाला देखील विशिष्ट स्वरूपाचं तत्त्वज्ञान आहेत आणि ते हे संविधानातून किंवा सरनाम्यातून आविष्कृत होताना दिसून येतं. वास्तविक पाहता घटना निर्मितीच्या वेळी घटनाकारांसमोर उदारमतवादी भांडवली लोकशाही असेल किंवा सोव्हिएट रशियाप्रमाणे साम्यवादी राजवट, गांधीवादी राज्यव्यवस्था असे 3 प्रमुख विकल्प उपलब्ध होते. आणि असं असूनही यापैकी कोणताही एक तत्त्वज्ञान अथवा विचारप्रणालीचा जसाचे तसा स्वीकार न करता त्या सर्वातील पोषक तत्वांचा स्वीकार करून त्यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला. भारतीय समाजातील विषमता, अन्याय, शोषण लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी सामाजिक आर्थिक न्यायाचं तत्त्वज्ञान स्वीकारण्यात आलेलं दिसून येतं. परंतु त्यामुळे व्यक्तिहिताला बाधा येऊ नये यासाठी लोकशाही मार्गानेच अपेक्षित सामाजिक परिवर्तन होईल याची हमी दिलेली आपल्याला दिसून येते. भारतीय घटनेचे अभ्यासक ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी घटनेची तत्त्ववैचारिक बैठक स्पष्ट करताना मांडलेले जे मत आहेत ते अत्यंत अर्थपूर्ण असल्यास दिसतं. त्यांच्या मते भारतीय समाजात वस्तुतः पहिल्या महायुद्धानंतरच एक राष्ट्रीय आणि दुसरी सामाजिक अशा समांतर 2 क्रांत्यांची प्रक्रिया सुरू झाली होती. स्वातंत्र्य प्राप्तीने त्यातील राष्ट्रीय क्रांती साध्य झाली, मात्र सामाजिक क्रांतीची प्रक्रिया ही अविरतपणे चालू राहणं अत्यावश्यक आहे. राज्यघटनेच्या तत्त्ववैचारिक बैठकीची चर्चा करताना एक बाब ठळकपणे पुढे येते आणि ती म्हणजे गांधीवादाचा घटना निर्मितीच्या प्रक्रियेवर पडलेला प्रभाव. हा अत्यल्प प्रभाव होता, पण गांधीजींनी आत्मकेंद्रीय विवेकावर आधारित आधुनिक सभ्यता किंवा केंद्रकारी व दमनकारी आधुनिक राज्यसंस्था, व्यक्तिपरायण असेल, भांडवलशाहीची समीक्षा करून ज्या अल्पगरजा, साधी राहणे, नैतिक सामाजिक व्यक्ती, जनसहभागावर आधारित विकेंद्रित समाजव्यवस्था सांगितलेली होती. मात्र समाजवादी, मार्क्सवादी किंवा खुद्द काँग्रेसमधील वर्चस्वशाली गट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्रारूपाविषयी तीव्र स्वरूपाचे आक्षेप घेतलेले दिसतात. परिणामी मार्गदर्शक तत्वातील काही तरतुदी वगळता घटनेच्या निर्मितीवर गांधीजींचा फारसा आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येत नाही. सरनाम्यातून आविष्कृत झालेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्व या बाबींची पुष्टी देतात की पश्चिमी देशांप्रमाणे किंवा भांडवली पद्धतीऐवजी किंवा सोव्हिएट रशियाप्रमाणे साम्यवादी राजवटीचा असा कोणत्याही एकच एक राजवटीचा स्वीकार किंवा पद्धतीचा स्वीकार न करता त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न किंवा हे जे कठीण असं जे कार्य होतं हे कार्य घटनाकारांनी केलं. एकूणच सरनाम्याचं विश्लेषण आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की उदारमतवादी लोकशाही, लोककल्याणकारी राज्य आणि त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता या मूलभूत घटकांवरच भारतीय राज्यघटनेची तत्त्ववैचारिक बैठक आपल्याला त्यातनं सिद्ध होताना दिसून येते. म्हणजे मोजक्या शब्दात सांगायचं झालं भारतीय घटनेच्या सरनाम्यातून प्रतिबिंबित होणारं तत्त्वज्ञान हे उदारमतवादी लोकशाही चौकटीवर आधारित कल्याणकारी राज्याचं आहे. त्यातून भारतीय समाजातील जात, वर्गीय, लिंगभावात्मक विषमतेला तिलांजी देण्यासाठी एक व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तनाची दिशा त्यातनं स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, सरनामा आणि सरनाम्यामध्ये अंतर्भूत केलेले ह्या महत्त्वपूर्ण जे शब्दप्रयोग आहेत या प्रत्येक शब्दप्रयोगाला एक विशिष्ट असा मूल्यगर्भित अर्थ आपल्याला त्यातनं असल्याचं दिसून येतो आणि त्यातल्या 2 संकल्पनांची आपण माहिती आजच्या भागामध्ये घेतली. त्याचा वेगवेगळ्या संदर्भात्मक आपण ती माहिती त्यामध्ये जाणून घेतली. इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये याचा पुढचा जो भाग आहे तो आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.